आपल्याला अभिनेता व्हायचंय, पूर्ण वेळ याच्यातच कारकीर्द घडवायची आहे, हे कधी ठरलं तुमचं? वयाच्या 7व्या वर्षी मी शाळेत असताना, म्हणजे रायगड जिल्ह्यात एक छोटंसं गाव आहे गोरेगाव नावाचं, हो, त्या गावात माझा जन्म झाला. माझं मूळचं कुटुंब हे गुजरातचं, पण आमच्या जवळजवळ म्हणजे असं म्हणतात की काही गुजराती कुटुंब जेव्हा सुरतेवर स्वाऱ्या केल्या आणि त्या स्वारीमध्ये व्यापाराकरता काही गुजराती कुटुंब, ही महाराजांनी, किती दूरदृष्टी होती छत्रपती शिवाजी महाराजांची, की काही गुजराती कुटुंब तिथे व्यापाराकरता आणली. तर त्या म्हणजे त्यांच्याबरोबर एक पौरोहित्य करणारं एक कुटुंबाला, त्याच्यातलं माझं कुटुंब. हो. आणि इतक्या पिढ्या, म्हणजे आम्ही जरी मूळचे गुजराती असलो, ते गुजरातचं असलं तरी ह्या कोकणच्या मातीमध्ये रुजून वटवृक्ष झालं. वा वा. आता 7व्या वर्षी माझ्या घरात कीर्तनकार, माझे वडीलही कीर्तनकार होते आणि खूप कीर्तनकारांची मांदियाळी, म्हणजे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार. म्हणजे गोविंदबुवा खरेंना पण मी लहानपणी, म्हणजे अति वृद्ध होते तेव्हा बघितलंय. त्याच्यानंतर रामचंद्रबुवा कराडकर, जे नंतर करवीर पीठाचे शंकराचार्य झाले, अशी कित्येक नावं, म्हणजे आफळेबुवा, गोविंदस्वामी आफळे, म्हणजे आपले चारुदत्त आफळेंचे वडील. त्यांच्या सुनबाई समोर बसल्यात प्रेक्षकांमध्ये. नमस्कार. म्हणजे त्यांना बघून, आणि माझे वडील म्हणजे अनंतबुवा मेंदळे, हे पुण्याचेच, माझ्या वडिलांचे गुरु कीर्तनातले. तर त्यांना पाहून असं वाटायचं की माझ्या वडिलांची पण इच्छा अशी होती की मीही कीर्तनकार व्हावं किंवा प्रवचनकार व्हावं. तेही वेदशास्त्र संपन्न होते. पण त्यांना ऑब्झर्व करून माझ्यात कुठेतरी त्या DNA मध्ये कुठेतरी तो एक भाग असावा, म्हणून शाळेपासूनच मला नाटकात काम करण्याची इच्छा ही आतूनच होती. शाळेमध्ये तुम्ही एक नाटक केलं होतं, त्याचं नाव ठेवलं होतं संत अमिताभ. हा, ते 10वीत असताना. हो हो हो. काय त्याची स्टोरी? ते असं, ते 10वीत असताना एक नाटक लिहिलं की अमिताभ बच्चन हा निवृत्तीत येतो, कारण त्यावेळेला त्याचे खूप फिल्म फ्लॉप पण होत होत्या. तर त्याच्यावरून मला एक सुचलं की एक नाटक करूया. आणि तो जो पडद्यावरचा हिरो आहे, तो प्रत्यक्षात आयुष्यात हिरो नसतोच. म्हणजे जो 20-20 लोकांना धडामधुडूम करून मारतो, तो प्रत्यक्षात एकाही माणसाला काहीही करू शकत नाही. न तो सिस्टमला भेदू शकतो, ना काही करू शकतो. त्याच्यावर एक सटायर होतं, ते केलं होतं. वा वा. बच्चन साहेबांनी यांचं नाटक इतकं गांभीर्याने घेतलं की ते आता 83व्या वाढदिवसाला सुद्धा कार्यरत आहेत, दिवसाचे 24 तास. वा वा. पुढे तुमचा प्रवास कसा झाला? मग तुम्ही अभिनयाचं रितसर शिक्षण घेतलंय किंवा कोणाला फॉलो करत झालंय? कारण खूप लहान वयात ही जाणीव होणं की आपल्याला ह्याच्यात करायचंय करिअर. हो, लहान वयातच ते. आणि हळूहळू कसं झालं की भाषेमुळे वाणी सुधारली. त्याच्यानंतर रसांवर आधिपत्य हे प्रत्येक कीर्तनकाराचं असतं. बरोबर. नवरसांवर, म्हणजे ज्यांना संगीत कळतं, शास्त्रीय संगीत कळतं, विद्यावाचस्पती असावं लागतं. तुम्हाला पुराणांचं, महाभारतांचं, रामायण महाभारत आणि सगळ्यांचं ज्ञान असावं लागतं. संत वाङ्मयाचं ज्ञान असावं लागतं. तर अशा पद्धतीनं अशा लोकांना ऐकून मी नॅचरल स्कूल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी आहे. वा 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 वा. तर त्याच्यामुळे मी प्रत्येक माणसाकडून, प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी शिकत गेलो. कारण शेवटी कसं आहे की तुम्ही पुस्तकं वाचून कदाचित तुम्ही काहीही म्हणजे पदवी घेऊ शकता, शिकू शकता, पण कला ही आतून बाहेर येते आणि विद्या बाहेरून आतमध्ये जाते. बरोबर. हे आय थिंक कट्यार म्हटलं दार्वेकर मास्तरांचं. विद्या वेगळी, कला वेगळी. वा. राहू आभाळ माया केली, चाणक्य, खिचडी, चक्रवर्ती सम्राट अशोक, एक महले सपनों का. अग्निहोत्र्याच्या घरातला मनोज जोशी जेव्हा
कोण आहे तू वगैरे हे जे आम्ही ऐकलंय सरफोरेशमध्ये जयंत वाडकरला जेव्हा पकडून आणतात किंवा ए वालिया तेरा नाटक बंद करा तर आन मे नेटवर्क मध्ये हे काय फरक आहे प्रवेश कसा करता? बेसिकली कसं असतं की नट हे बघा ऑब्झर्वेशन आहे ना, म्हणजे आपण ॲक्टर हा स्पंजासारखा असला पाहिजे. पाणी पडलं असेल तर शोषून घेईल. म्हणजे जिथे जे जे दिसेल, ज्या ज्या प्रकृतीचं जे जे दिसेल ते शोषून घ्यायचं आणि तुम्हाला ते पात्र पुन्हा जिवंत करायचं आहे. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकाल, मग दिग्दर्शक सांगतो त्या गायडन्सने तुम्ही जे तुमच्या साठवणीत ठेवलेलं व्यक्तिचित्रण आहे ऑब्झर्व केलेलं आणि ॲब्झॉर्ब केलेलं ते तुम्हाला कामाला येतं. आय थिंक तसंच मी करत गेलोय आणि ते यथोचित असलं पाहिजे, ते दिग्दर्शकाला सुद्धा कळलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ते हेराफेरीमध्ये एक अतिशय वेगळं कॅरेक्टर, तर तो असा नोट मोजतो आणि सांगतो 5 असं सांगतो, बरोबर आहे. न मोजता इथे बघत नाही तो, फक्त आवाजाने सांगतो 5. त्याच्यावर खूप मीम्स पण बनले. पण हे मी जेव्हा शाळेत असताना तो शेजारी तो गोळी बिस्किटवाला जो दुकानदार असतो ना, त्याचं नाव होतं पोपटभाई, गुजराती होता. तर तो नोट त्या सगळ्या पैसे असे मोजायचा, कारण त्यांचे म्हणजे जन्मापासून त्याचे बिचाऱ्याचे डोळे पूर्व पश्चिम होते. तर तो असा मोजायचा. ते मी बघितलं होतं, तर ते मी इथे वापरलं दिग्दर्शकाला सांगून. तर असंच होत असतं, बिकॉज ते नाही गेलं तर नुसतं फक्त पाठांतरानं आणि जस्ट फक्त पाठ केलं, हां बरोबर आहे लाईन म्हणजे मार्क पे और नाईन बोलो असं नसावं. तर मी म्हणून मी म्हटलं मी नॅचरल स्कूल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी. वा वा. तुम्ही मराठी, हिंदी, गुजराती रंगभूमी पण तिन्ही रंगभूमीवर काम केलंय. भाषा आत्मसात करताना तुम्ही काय करता? तुमची मातृभाषा गुजराती आहे, तुम्ही वाढलात कोकणात आणि स्थायिक झालात मुंबईमध्ये, तर हे कसं जमवता तुम्ही? एक त्याला आपण लहेजा म्हणतो, तो कसा पकडता भाषेचा? साहेब असं आहे की ज्या माणसाचा पाया संस्कृत आहे ना, त्याला ह्या जगातली आणि ज्याची मातृभाषा परफेक्ट आहे, ज्याची मातृभाषा अवगत आहे, त्याला कुठल्याही भाषेचं दडपण येत नाही. मी इंग्रजी माध्यमात शिकलेलो नाही आणि मातृभाषेतच शिकलोय, कारण मी मराठी माध्यमातून शिकलोय, तर ती माझी मातृभाषाच आहे. आणि माझी मातृभाषा तशी गुजराती आहे, जो माय बोली बोलते हैं हम, तर ती पण अवगत आहे. पण मी खरं सांगतो की गुजराती भाषा मी 10वी नंतर लिहायला वाचायला शिकलो. मला बोलता येत होती, लिहिता वाचता येत नव्हती, कारण सगळंच मराठीतून बोलायचं. तर त्याच्यामुळे आजी ह्या खूप गुजराती बोलायच्या. त्यामुळे घरात बोलताना गुजराती, बाहेर व्यवहार मराठी. मी मुळात 5 भाषेत काम केलंय. मराठी, गुजराती, हिंदी, मल्याळम आणि पंजाबी. वा 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 वा. तर आणि मी अगदी स्वाभिमानानं सांगतो आणि अभिमानानं सांगतो की जर माझं बाळकडू संस्कृतमध्ये झालं नसतं किंवा संस्कृत मी पूर्व मध्यमापर्यंत शिकलो, तर त्याच्यासाठी हे व्याकरण जर मी शिकलो नसतो, ती भाषा जर समजली नसती, तो संधी विच्छेद काय आहे, त्या शब्दाचा अर्थ काय आहे, त्या मर्म काय आहे, हे मला संस्कृत भाषेनं शिकवलं. आणि म्हणून मी ह्या सगळ्या भाषा बोलू शकतो, अवगत करू शकतो. मला डायलॅक्ट पण, म्हणजे महाराष्ट्रातले बहुतेक डायलॅक्ट्स असतात, म्हणजे सांगलीचा, पुण्याचा, ह्याने सांगितलं मी कर्नाटकाचा आहे, तर म्हणजे घाटावरचा वेगळा असतो, मराठवाड्याचा वेगळा असतो, राजस्थानी डायलेक्ट वेगळा असतो, हरियाणाचा डायलॉग वेगळा असतो डायलॅक्ट. तर हे सगळे डायलेक्ट मला शिकण्याची आवड आहे. आणि त्याच्यामुळे मग मला ते जमून जातं. वा वा. असे एक 2-3 डायलेक्ट आम्हाला जरा दाखवा ना. आता हा समाजभूषण पुरस्कार आपल्याला मिळाला आहे, त्याबद्दल सांगलीच्या मनोज जोशींना काय वाटतं?
काय रे कुठं झाला एक हलका एक हे असतो काय भाऊ तो जो एक टोन असतो कोल्हापूरचा का रे नाही रे असं एक टोन म्हणजे एक वेगळा त्याचा एक आवाज असतो सूर असतो. मग आता तुम्ही मकरंद अनासपुरे हा मराठवाड्याचा आहे त्याच्या भाषेतच म्हणजे तो बोलताना सुद्धा ती लय तिकडची येते. ओके आता समजा एखादा पंजाबी माणूस असेल तर किती जा रहा हा ते पण थोडे वरचढ वर आवाजाने बोलतात. तर कसं आहे की आत्ता माझ्याकडे संवाद नाही आहेत त्याच्यामुळे मी साऊंड जो असतो ना त्या भाषेचा जो साऊंड आहे तो परफेक्ट कॅच करू शकतो. हे मी तुम्हाला वर्णन नाही करू शकत शब्दात पण तो कॅच होतो व्यवस्थित. वा वा. तुमच्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये तुम्हाला आठवत असलेला एखादा संवाद आपण चाणक्यकडे जाणार आहोत पुढच्या टप्प्यावरती पण चित्रपटातला आम्हाला ऐकायला आवडेल किंवा तुम्हाला आवडणारा कोणताही उतारा असेल कवितेच्या 4 ओळी असतील जे काही असेल ते. मी तुम्ही गोलमाल बघितला असेल. गोलमाल फिल्म पहिला गोलमाल हा तर त्याच्यामध्ये काय झालं की मी एका फिल्ममध्ये ना गुरुजी मी एक शूटिंग करत होतो गुरु नावाच्या फिल्मचं. तर त्याच्यामध्ये ना आपले गायकवाड मेकअप मॅन होते ना विक्रमदादा त्यांनी मला मध्येच ते पात्र गुरुचं खूप मोठं होतं त्याने मला मध्येच टक्कल करून टाकलं होतं. ओके ते गुरुचं. तर त्याने मग मला सांगितलं तू आता दुसऱ्या फिल्ममध्ये असेल तर त्याला पॅच बनव. ओके तर तो पॅच बनवला आणि मग मी हम्पीला शूटिंग करत होतो गुरुचं. तिथून बाय रोड गोव्याला आलो. गोव्याला आल्यानंतर सकाळी मी जवळजवळ 8-9 वाजता पोचलो. रात्रभर प्रवास करून आलो. कसाबसा पोचल्यानंतर मला वाटलंच 9ची शिफ्ट असेल कारण ते शूटिंग आटपून परत मला हम्पीला जायचं होतं. तर ते पॅच माझा होता कारण ते माझं कंटिन्युटी होती त्या फिल्मची. ते काय मध्ये असं टक्कल करून चालणार नाही. तर तो एक सीन आहे त्यामध्ये की तो सगळ्यांना बाहेर काढतो की गेट आउट असं जोरात म्हणतो ना. ते 4-5 हिरो सगळे उभे आहे. तर तो म्हणतो की अरे तुम लोग तो शनि से भी बदतर हो. शनि भी 7.5 साल रहता है उसके बाद भी चला जाता है अभी तक नहीं चले गए. आणि ना तो पॅच माझा हल्ला चालू शॉट मध्ये आणि तो जवळजवळ निघणार अशा अवस्थेत होता. तर एक ज्याला प्रसंगावधान म्हणतो प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतो. तर तो मी पॅच काढला. ये देखो तुम्हारी वजह से मैं टकला हो गया हूं. तो संवाद म्हणून आहे. तो संवाद लिहिलेला नव्हता कारण मला तो सीन आटपता त्यावेळेला तिथे वाजले होते 5:10 आणि सूर्यास्त होत होता. तर डिरेक्टर म्हणाला की हे जर झालं नाही मी 2 रिहर्सल केल्या होत्या तर म्हणे उद्या करूया. आणि माझं तिकडे दुसऱ्या दिवशी शूटिंग होतं. तर म्हटलं काहीही झालं ह्या पॅच जर पडला आणि जर रिटेक झाला तर संपलं. म्हणून मग तो असा प्रेझेन्स ऑफ माइंडनं तो संवाद आला की ये देखो तुम्हारी वजह से टकला हो गया. म्हणून मी पॅच काढलाय. तुम्ही जर कोणी फिल्म बघितली असेल तर. वा वा वा. सर सम्राट अशोक आणि इकडे म्हणजे एक युद्धानंतर शांत झालेला आणि दुसरा दासीपुत्राला सम्राट बनवणारा हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे मुळात चाणक्य विषय कुठून आला कसा आला. माझे गुरुजी होते भातखंडे शास्त्री. ते म्हणजे माझ्या वडिलांचेही गुरु होते. ते मला म्हणजे माझ्या गावी संस्कृत वगैरे शिकवायचे. पण ते लोकमान्यांची भाषणं लोकमान्य टिळकांची आणि त्यांचं हस्तलेखन गुरुजी इतकं सुंदर होतं की ते हस्तलिखित इतकं अद्भुत होतं की ते मला चाणक्याची गोष्ट सांगायचे सिकंदराचं भाषण सांगायचे. हा माझ्या अभ्यासातला भाग नव्हता. म्हणजे त्यांनी सप्तशती पाठ शिकवायचे मला. ते मला रुद्र शिकवायचे. ते मला सगळंच शिकवायचे आणि ते मला हे सगळं सांगायचे
तर हे सगळं माझ्या डोक्यात कुठेतरी होतं. म्हणून 1986 साली मी माझ्या मित्राला सांगितलं की जर पहिलं नाटक आपल्याला लिहायचं असेल तर आपण चाणक्यवर लिहूया. त्याला काही माहीत नव्हतं. मग त्याच्यानंतर आम्ही संशोधन करायला लागलो, वाचायला लागलो. मला फक्त माझ्या वडिलांनी संस्कृत शिकले होते, त्याच्यामुळे साहित्याची, संस्कृत साहित्याची, संस्कृत नाटकाची सगळी पुस्तकं माझ्या घरात होती. इवन कौटिल्य अर्थशास्त्र सुद्धा होतं. तर त्याच्यामुळे मुद्रा राक्षस मी वाचलेलं होतं. तर म्हटलं हे नाटक आहे जे प्रमाणित आहे, चाणक्याच्या 1500 वर्षानंतर लिहिलेलं हे नाटक आहे. तर म्हटलं हे प्रमाणित नाटक आहे, कारण आजपर्यंत जितकीही नाटकं चाणक्यवर आलेत ती मुद्रा राक्षस बेस नाटक आहे. तर मुद्रा राक्षसला डावलून आपण काही करू शकत नाही, म्हणून ते नाटक. आणि मग आम्ही आपल्या थोर भारतीय इतिहास जो चाचा नेहरूंनी ज्यांना लिहायला सांगितला आणि आपल्याला जो महान इतिहास आपल्याला शिकायला मिळाला, त्या रोमिला थापर, मी नाव घेऊन सांगतो, त्यांना फेकून दिलं. आम्ही वाचलं, पण म्हटलं हे इतका खोटारडा इतिहास आहे. त्याच्यामुळे मग आम्ही कन्हैयालाल मुंशीजींना वाचलं. त्यांचे आर्य इतिहासाचे 6 खंड आहेत मोठे, ऑथेंटिक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मुद्रा राक्षस आणि गुरुजी विष्णू पुराण. विष्णू पुराणमध्ये सुद्धा चाणक्याचा उल्लेख आहे की एक विष्णूचा अवतार होईल आणि तो एका शूद्राला, दासीपुत्राला सम्राट बनवेल. हे विष्णू पुराणामध्ये उल्लेख आहे. त्याच्यानंतर कौटिल्य अर्थशास्त्र. तो लॉजिकल इतिहास आपल्याकडे नाही, कारण आपलं सगळंच जाळलंय. म्हणजे नालंदा विद्यापीठ 3.5-4 महिने जळत होतं. ओके, तर आपल्याला किती सहन करावं लागलं आणि किती खोटा इतिहासही आपल्या समक्ष आला. तर हे नको म्हणून जवळजवळ 4 वर्ष ते नाटक लिहायला लागली. आणि ते नाटक 1986 साली लिहायला घेतलं मिहीर भूता माझ्या मित्रांनी. आणि आम्ही दिवस रात्र फक्त त्याच विचारात होतो की हा विचार लोकांपुढे आला पाहिजे की हे राष्ट्र एक शिक्षक. माझ्याकडे फुटी कॉडी नाही आहे, माझ्याकडे काही नाही आहे. माझ्याकडे फक्त एक सुदृढ संकल्प आहे, एकात्म राष्ट्र निर्माण करायचं आहे. एक शिक्षक हा विचार करतो आणि परकीय आक्रमणकारी सिकंदरला कसं पळवून लावायचं आणि सीमा कशा सुरक्षित झाल्या पाहिजेत ह्याच्यासाठी जेव्हा तो झटतो, संपूर्ण भारतवर्षात कसा जातो, हे सगळं भातखंडे शास्त्रींनी मला सांगितलं होतं. पण त्या मौखिक वार्ता होत्या. मग त्याचाही उपयोग कसा केला कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये त्याच्या कॅरेक्टरचा, की हे काय कॅरेक्टर असेल. म्हणून मी मगाशी बोललो ना की धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या 4 आर्य सूत्रांवर कौटिल्य अर्थशास्त्राची रचना आहे. तर हे इतिहासकारता असं म्हणतात की चाणक्य नावाचा कोणी व्यक्तीच झाला नाही, एक कपोलकल्पित आहे. म्हणजे आपल्या पिढींना जो खोटा आणि वाह्यात इतिहास जो शिकवण्यात आलाय की ज्या महापुरुषांकडून आपण आदर्श घेतला पाहिजे, असा इतिहास आपल्याला कधीच शिकवला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक लढाईचं वर्णन जर आयुष्यभर वाचलं तरी कमी पडेल. तर त्या मुलांना आदर्श कुठला घ्यायचा, एवढासा एक पॅरेग्राफ असलेला धडा, महाराणा प्रताप. तर हे सगळं आम्हाला 150 पुस्तकं वाचल्यानंतर, हे सगळं वाचल्यानंतर कळलं की हा केवढा मोठा ठेवा आहे, हा सुवर्ण इतिहास आहे, हा लोकांच्या समोर आला पाहिजे. आणि माझं वय त्यावेळेला होतं वय वर्ष 19. आणि जेव्हा हे नाटक घडलं तेव्हा वय वर्ष होतं 23 पूर्ण झालेलं. आज मी 59 वर्षाचा आहे आणि 37 वर्ष ते नाटक आजही सुरू आहे. वा 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 वा. 1739 प्रयोग झालेत त्याचे आजपर्यंत. वा 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 वा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि तुमचं हे नाटक, ही कलाकृती, त्याचा एक वेगळा अनुबंध आहे. मोदीजी जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तर त्यांनी याचा पहिला प्रयोगही बघितलाय आणि 1001वाही प्रयोग बघितलाय. वा. आणि जेव्हा CM झाले, हे आमचं भाग्य आहे. आणि जेव्हा ते CM होते तेव्हाही त्यांनी चाणक्याचा प्रयोग बघितलाय. ते आमच्या सगळ्या कलाकारांचं भाग्य आहे. आणि पंतप्रधान झाल्यानंतर बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये याचा 1001वा प्रयोग होता. त्यावेळी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी हे स्वतः तिथे उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद दिले. आणि ते स्वतः म्हटले की याचा पहिला प्रयोगही मी पाहिला आहे आणि आज 1001वा प्रयोग आहे. तर आय थिंक याच्यापेक्षा
वा. उपमुख्यमंत्री खाली आलेले आहेत, पण आपण शेवटच्या टप्प्याकडे या मुलाखतीच्या वेळ होत असेल तर आपण इथे नाही नाही येऊ देत ना त्यांना. मनोजदादांची आणखीन एक खासियत मला सांगायची आहे. गोरेगावच्या नामजोशी शाळेमध्ये शिकलेले आहेत आणि आपल्या गावाला कधी विसरले नाहीत एवढे मोठे होऊन सुद्धा. त्यांचे मित्र जुने आमचे संजय गांधी जेटकिंगवाले सांगत असतात कायम. आणि त्या शाळेच्या इमारत निधीसाठी असेल, मग जॉनीभाईंना घेऊन जायचं असेल, लीड घेऊन तो कार्यक्रम ऑर्गनाईज करायचा असेल, अशा गोष्टी करतात. आपल्याकडे एक फार सुंदर म्हणतात की माणूस जिथं जन्म घेतो तिथली माती कायम त्याला साथ घालत असते. तर त्या मातीचं ऋण कधी विसरलेले नाही आहेत. असं खूप सुंदर व्यक्तिमत्व असणारे, दिलखुलास बोलणारे, बॉम्बे आर्ट सोसायटीसाठी सुद्धा कार्यरत असणारे. सर, माझ्या गावात एक मल्लिकार्जुन टेकडी आहे, त्याच्यावर 800 वर्ष जुनं मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे. त्याच्यात 12 शिवलिंग आहेत, जसं त्र्यंबकेश्वरचं शिवलिंग आहे, खूप जुनं शिवलिंग आहे. आणि ती टेकडी ही जसं साहेब वृक्षांच्या जतनासाठी होय करतात, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये आपण सकाळी उठल्यावर समुद्र वसने देवी म्हणतो. जे पर्यावरणाचं संरक्षण, आणि सूर्याला आपण अर्घ्य देतो, ओके, आपण वायूची पूजा करतो, तर आपण सगळ्या पर्यावरणाची पूजा ही माझ्या सनातन धर्मात सांगितलेलीच आहे. तर मी जेव्हा पद्मश्री मिळाला तेव्हा ह्या टेकडीला हरित करून तिथे एक इको टुरिझमचं क्षेत्र बनावं याच्यासाठी गेली 6 वर्ष आम्ही प्रयत्न करतोय. आणि मला काही मदत लागली तर मी तुमच्याकडे येईल. वा वा वा. आणि तो सरकारने तो हे पण केलाय. म्हणजे माननीय उपमुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. शिंदे साहेब, आपण येऊस्तवर मनोजदादांच्या आठवणी आम्ही ऐकत होतो. त्या संवादाची सांगता आर्य चाणक्यांच्या संवादानेच आपण करू. मनोजजी, चाणक्यमधला एक संवाद होऊ दे, मग आपण शिंदे साहेबांना पुरस्कार प्रदान करू. नमस्कार. हा संवाद मी हिंदीत म्हटला तर चालेल ना? कारण आत्ता ते हिंदीत सुरू आहे, मला सायमल्टेनियसली मराठीत ते ट्रान्सलेट करता येणार नाही, पण समजेल असं हिंदी आहे. आजकाल समाजामध्ये निष्ठेचा अभाव आहे, आणि निष्ठेच्या अभावामुळे काय काय घडतंय आणि कुणाकुणाच्या कुठे कुठे निष्ठा आहेत हे आपल्यालाही माहिती आहे. तर त्या निष्ठेचा एक अप्रतिम संवाद. ठीक आहे ठीक आहे. मी अमात्य राक्षस चाणक्याला सांगतात की मेरी निष्ठा नंदवंश के प्रति थी, है और रहेगी. मग चाणक्य म्हणतात निष्ठा. साहेब, हा संवाद खूप सांप्रत आहे, म्हणजे आजच्या काळात सुद्धा लागू पडतो. निष्ठा. मग राक्षस म्हणतात हा निष्ठा. निष्ठा की ऐसी संकीर्ण व्याख्या आपसे अपेक्षित नहीं थी महात्मन, आपसे अपेक्षित नहीं थी. ये पृथ्वी पर नाशवंत मात्र नाम, रूप, आकृतियां ये निष्ठा के पात्र नहीं होते कदापि. निष्ठा के पात्र होते हैं केवल जन समुदाय. उन जन समुदायों के सुख, उन सुखों की व्यवस्था और व्यवस्था का धर्म, यही केवल उच्चाशय है. हे महाविद, यही केवल उच्चाशय है. और मेरा स्वार्थ भी वही था. मेरी रुचि नहीं है ये गोधन क्षेत्र संपत्ति में, ये अमात्य या महाअमात्य पद में. मेरी रुचि है केवल भारतवर्ष में, भारतवर्ष की निस्सहाय, दमित, शोषित प्रजा के उद्धार में. निष्ठा. निष्ठा यह पदार्थ अति दिव्य है, ये अप्रतिम अति दिव्य है.
किंतु उसके लिए पात्र भी दिव्य होना आवश्यक है। धनानंद नामक जिस विषवृक्ष को आप अपनी निष्ठा के अमृत से सींच रहे थे, उस विषवृक्ष का गुणधर्म था केवल विषफल उत्पन्न करना, और रत्न केवल वसुंधरा में होते हैं देव। ये वंश कुल गोत्र में नहीं होते कदापि। इसलिए आपकी निष्ठा का पात्र कोई भी एक व्यक्ति नहीं हो सकता, केवल समष्टि हो सकती है, केवल समष्टि। धन्यवाद। वाह वाह।